धाराशिव जिल्ह्यामधील निवडणुकीमध्ये धनंजय सावंत यांची उमेदवारी डावलून राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवारी दिल्यामुळे वाशी तालुक्यामधील शिवसैनिक आक्रमक झालेत। या अनुषंगाने आज शिवसेना पदाधिकारी, शिवसेना शाखा प्रमुख आणि इतर शिवसैनिकांनी बैठक घेतली। या बैठकीत शिवसैनिकांनी महायुतीतील सर्व पदाधिकाऱ्यांचा निषेध करत आपापल्या पदाचा राजीनामा देत शिवसेनेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी फॉर्मची होळी केली। तसेच महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांनी अजूनही वेळ न घालवता सदरची जागा शिवसेनेला सोडून द्यावी किंवा उमेदवार बदलून द्यावा अशी मागणी करण्यात आली। कारण भविष्यात जर महायुतीचा उमेदवार पराभूत झाला तर याला धाराशिव जिल्ह्यामधील शिवसैनिक जबाबदार नसणार नाहीत अशी भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली। धाराशिव लोकसभेच्या निमित्ताने वाशी तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक शाखा प्रमुख यांची आज बैठक आयोजित करण्यात आलेली होती। सदर बैठकीमध्ये तालुक्यातील सर्व शिवसैनिकांच्या भावना आज आम्ही जाणून घेतल्या। भावना खूप तीव्र आहेत, कारण मागच्या 28 वर्षापासून धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा धनुष्यबाणाचा आहे। असं असताना देखील सदरचा महायुतीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला। सर्वप्रथम मी आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना विनंती करतो की हा मतदारसंघ पारंपरिक हा शिवसेना धनुष्यबाणाचा आहे। आपण या निर्णयाचा फेरविचार करावा आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणाला हा मतदारसंघ सोडवून घ्यावा। आणि दुसरी एक आमची नम्र विनंती आहे, जागा कोणाला सुटली आहे, उमेदवार कोण आहे, यापेक्षा ह्या मतदारसंघामध्ये कोण उमेदवार निवडून येणार आहे हा क्रायटेरिया विचारात घ्यावा। कारण जर निवडणुकीच्या नंतर जर पराभूत उमेदवार जर तुम्ही देत असाल आणि निवडणुकीनंतर जर तो पराभूत जर झाला तर त्याचं जबाबदारी जी आहे ती सर्वस्वी आपणा वरिष्ठांची असणार आहे। एवढंच मी आजच्या अनुषंगाने सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।